तर जसं की आपण लास्ट लेक्चरला बघितलं तुमचं डिस्प्ले पॅडिंग वगैरे कसं तुम्ही टाकून आहे ना एलिमेंट्सला, तर मला कंटेंट कुठं हलवायचं ते कळालं. आता आपल्याला डिस्प्ले आणि पोझिशन्स बघायचे आहेत. फ्लेक्स प्रॉपर्टी अजून बघायची आहे आपल्याला. ज्यांचं झालंय त्यांना वाटेल की यात फ्लेक्स प्रॉपर्टी आहे, पण फ्लेक्सच्या भरपूर सब प्रॉपर्टी असणार, त्या अजून आपण अप्लाय नाही करणार आजच्या लेक्चरला. फ्लेक्सच्या प्रॉपर्टी नेक्स्ट लेक्चरला आहेत, मॉड्यूल 14 मध्ये. ओके, आज आपण बघणार आहे फक्त डिस्प्ले आणि त्याच्या पोझिशन्स. तर डिस्प्ले काय असतो तुमचा, जर ज्यावेळेस आपण डिस्प्ले प्रॉपर्टी अप्लाय करतो, डिस्प्ले त्याच्या इथं सब प्रॉपर्टीज येतील. त्याचा व्हेन वी अप्लाय डिस्प्ले it works how to look LWK and how to behave. ओके, तर ह्याचं त्याचं वाक्य आहे की ज्यावेळेस आपण डिस्प्ले अप्लाय करतो प्रॉपर्टी, तर त्याचं महत्त्वाचं मराठीत काय अर्थ आहे की तुम्ही तुमचा जो डिस्प्ले प्रॉपर्टी तुमचा इलेमेंट आहे तो कसा दिसला पाहिजे आणि कसा वागला पाहिजे, असं त्यासाठी तुमची डिस्प्ले प्रॉपर्टी असतात. की त्याच्यात आता सब प्रॉपर्टीज वगैरे काय काय येतात एक्झाम्पल्समध्ये, की तुमचा लाईन येतो, इनलाईन वगैरे, किंवा ब्लॉक येतो, हिडन येतो त्यात, नेक्स्ट येतो तुमचा फ्लेक्स येतो, अजून भरपूर आहेत, सो ऑन आहेत. त्या फक्त सांगितल्या. आता पहिली प्रॉपर्टी आपली डिस्प्ले ब्लॉक. ओके, आता याचं वर्किंगला कसं करू, याच्या पुढंच घे वर्किंग. तर वर्किंग याचं कसं असतं की इट युजेस फुल विड्थ. नेक्स्ट काय असतं, न्यू स्टार्टिंग ॲट न्यू लाईन, नवीन लाईनपासून तुमचा एलिमेंट चालू होतं वगैरे. आणि आपण याला अप्लाय काय काय करू शकतो, अप्लाइंग प्रॉपर्टीज. आता ह्या प्रॉपर्टीज तुम्ही तुमच्या वहीत लिहून ठेवा, गरज पडेल. तुमची विड्थ असेल किंवा हाईट, HIGHT हाईट असेल, तुमचं पॅडिंग आणि मार्जिन, आता हे मी का सांगतो, ह्याला अप्लाय होतात की पुढं कन्सेप्ट असतात की ज्या काय काय कन्सेप्ट आहेत त्यांना अप्लाय होत नाही. MARGIN, पॅडिंग आणि मार्जिन. ओके, तर तुमचा सेशन 6 घेऊ, शो नो प्रॉपर्टीज ओपन विथ कोड ब्लॉक्स. तुमचा डिस्प्ले आता ब्लॉक .html, इथं स्निपेट येणार. आता याच्यात आपण div किंवा डॉट बॉक्स इंटू 2 करू, 2 div घेतले आणि त्यांना क्लास दिला बॉक्स नावाचा. आता याच्यात काय करू, ब्लॉक एलिमेंट आणि इथं टाकू नेक्स्ट एलिमेंट. सेव्ह केलं, तुमची स्टाईल प्रॉपर्टी, आणि या स्टाईलमध्ये डॉट बॉक्स, आणि याला आपण काय करूया, बॅकग्राऊंड कलर आहे ना, बॅकग्राऊंड कलर त्याला ॲक्वा देऊ, आणि त्याचं जे मार्जिन आहे, मार्जिन 10 पिक्सेल देऊ. सेव्ह. ओके, तर तो असा दिसतो. आता नेक्स्ट काय असणार आहे, बॉक्समध्ये डिस्प्ले ब्लॉक. आता याचा अर्थ काय, तर तुम्ही म्हणणार की हे का वर्किंग कसं झालं नाही, तर हे ॲक्च्युअल वर्किंग झालंय. आता याच्या ज्या प्रॉपर्टीज असतात ना, बाय डिफॉल्ट जे तुमचे इनलाईन ब्लॉक असतात, जसं मी सांगितलेलं तुम्हाला, ज्यावेळेस मी डिव चालू करेन तर डिवचा एक स्पेसिफिक वापरण्याचा एक सिंटॅक्स आहे. तर तो काय करतो, तो इनलाईन ब्लॉक घेतो, म्हणजे जेवढी तुमची विड्थ असेल ना
तुमची ही जेवढी विड्थ आहे ना तेवढा तुमचा ड्यू टॅग घेतो. त्यासाठी त्याचं वर्किंग आहे. तुमचा पॅराग्राफ टॅग असेल तो एक बाय डिफॉल्ट बाय डिफॉल्ट ब्लॉक एलिमेंट्स. तर याच्यात काय असणार आहे, तुमचा डिव असेल, तुमचा पॅराग्राफ असेल, हेडिंग टॅग्स, हेडिंग्स असं लिहू फक्त, कारण की H1 ते H6 असणार आहेत. नेक्स्ट असा तुमचा सेक्शन असेल आणि आर्टिकल. हे तुमचे झाले काय, तुमचे ब्लॉक लेवल एलिमेंट झाले. ब्लॉक लेवल म्हणजे जेवढी तुमची विड्थ असेल ना तेवढी तुमची ब्लॉक घेतं. राईट. आता सेम ॲज इट इज मी कॉपी पेस्ट फक्त करणार आहे की डिस्प्ले तुमचा इनलाईन .html. तर याचं वर्किंग कसं आहे, इनलाईन डिस्प्ले इनलाईन. कंट्रोल V केलं, इथं इनलाईन करू, सेव्ह केलं. तुमचा HTML कुठे गेला, सॉरी, सेव्ह केलं पण आपण पोर्ट चेंज नाही केला. ओके. तर बघा तुमचा ड्यू काय केला, इनलाईननं काय केलं, तुमचे जे ड्यूस असतात ना, आता हे तुमचं ब्लॉक लेवल झालं. ब्लॉक लेवल म्हणजे काय, रिसेट, सॉरी जरा बिग करतो, की पूर्ण जेवढी विड्थ आहे ना, हा तुमचं जे पण व्ह्यू पोर्ट आहे, माझ्या लॅपटॉपची जी स्क्रीन आहे त्या स्क्रीनवरती ब्लॉक लेवल काय करतो की तुमची जेवढी विड्थ असेल ना तेवढी त्याने विड्थ घेतली. इनलाईनला काय करतो, जेवढं तुमचं टेक्स्ट कंटेंट आहे, जेवढा तुमचा टेक्स्ट कंटेंट आहे ना, इथं मी काय करतो, ब्लॉक एलिमेंटला सी पॅरम PARAM 20चा काहीतरी पॅराग्राफ देऊ, 20 ना काम, सॉरी काही ना, तर याची जी प्रोफाईल आहे ना ती डिफॉल्ट आहे, जावास्क्रिप्ट करू. असं केलं की तुमचे जे एक्सटेन्शन्स असतात ना ते डाउनलोड होतात. म्हणजे मी तसं प्रोफाईल क्रिएट तुम्हाला सांगितले कसं करायचं ते. इथं पॅरम PARAM ते घेणार का, कंट्रोल V. ओके, ते घेत नाही. आता मी तर रिफ्रेश केलं. ओके, आणि चालू केलं तर आहे का, जेवढी माझी जी टेक्स्ट आहे ना तेवढं त्यांना एलिमेंट घेतलं. ओके, जेवढं माझं टेक्स्ट आहे तेवढीच त्यानं विड्थ घेतली. नेक्स्ट टॅग काय केला त्यानं, नेक्स्ट एलिमेंट. असा तुमचा इनलाईन होतो. जेवढे तुमचे आता इनलाईन, तुम्हाला जेवढं पण जो कंटेंट आहे ना, इथं मल्टिपल टॅग्स असतील. जसं मी सांगितलं की फॉर्म एखादा आपण ज्यावेळेस क्रिएट करतो ना तुमचा फॉर्म, तर त्या फॉर्मवरती तुमचा कोणता एलिमेंट कुठं आणायचा आहे ते काम कोणतं करतं, तर या डिस्प्ले प्रॉपर्टी असतात ना, या डिस्प्ले प्रॉपर्टीनं सगळं तुमचं वर्किंग होतं. आता याची जी थिअरी आहे ना, थिअरी तुम्हाला सांगतो की इट युजेस स्पेस ओनली कंटेंट. ओके, तुमची जेवढी कंटेंट आहे ना तेवढेच तुमची जागा घेते. अँड इट कॅन नॉट अप्लाय width and height properties, and also margin applying one condition only when only right आणि लेफ्ट, राईट 7 आणि लेफ्ट LEFT. आता तुमची जी इनलाईन प्रॉपर्टी काय असते, तुम्ही मार्जिन अप्लाय करू शकता. मार्जिन आपण काय करू, मार्जिन MAR मार्जिन टॉप करू, टॉप 200 करू पिक्सेल. सेव्ह केलं. ओके, तर आता बघा मी रिफ्रेश करतोय पण त्याचं मार्जिन अप्लाय झालं का नाही झालं,
का तर ते जसं मी सांगितलं टॉप म्हणजे काय तुमचा टॉप आणि बॉटम असतो. त्याच जागी जर मी मार्जिन आहे ना तुमचं मार्जिन लेफ्ट किती टाकू 10 20 30 40 पिक्सेल टाकू. ओके तर बघा त्यानं 40 पिक्सेल मार्जिन घेतलं. मार्जिन म्हणजे काय तुमचं जी बाहेरची स्पेस असते ना तुमचा जो बॉर्डर असतो त्या बॉर्डरच्या बाहेरची स्पेस म्हणजे मार्जिन असतं. ओके असं तुमचं वर्किंग होतं. इनलाईन ब्लॉक कसा वर्किंग होतं तर असा वर्किंग होतं. आता तुम्हाला वाटलं की मला आता हो कंटेंट आहे ना जो तुमचा कंटेंट आहे ओके असा तुमचा वर्किंग होतो. आता हे कामन असं आले ओके. आता हे रिसेट केलं मी हे रिसेट तर न्यू लाईनचा एलिमेंट आहे तो मार्जिन 10 पिक्सेल का घेतलं पहिल्याला का घेतलं नाही. आता घेतलं. जेवढा तुमचा कंटेंट आहे ना त्या कंटेंटनुसार तुमचा आता मी काय केलं बघा हो का इथं हे आणि इथं कोड इथं ज्या वेळेस आहे ना इथं मल्टिपल कोड येणार आहे पहिल्या डिव मध्ये. हा आहे असा एलिमेंट कॉपी करतो आणि कंट्रोल व्ही सेव्ह केलं परत कंट्रोल व्ही केलं सेव्ह केलं परत कंट्रोल व्ही केलं आणि सेव्ह केलं. तर आता काय झालं बघा त्यानं पुढचा जो एलिमेंट आहे ना त्याला तो अप्लाय झाला. इथं काय तर बघा त्यानं स्पेस दिली. स्पेस का दिली तर तुमचा जो ड्यू वगैरे तुमचं काय सांगतो की तुमचा जो कंटेंट आहे तो जास्त आहे. त्यामुळे मी काय करणार हा जो इथं कंटेंट वाढला ना तुमचा त्याच्यामुळे हे जे आपण मार्जिन दिलं ना 10 पिक्सेल त्याच्यामुळे इथं त्यानं एक्स्ट्राचं 10 मार्जिन सोडलं. इन्स्पेक्ट केलं तर तुमचा जो ओके तर त्याचं बघा मार्जिन बघा इथं 10 पिक्सेल आहे आणि ह्या वरचा जर ड्यू घेतला मी तर त्याचं पण मार्जिन किती आहे तुमचं हे 10 पिक्सेल आहे. आता ते इनलाईन कशामुळे वर्किंग झाले या सी एस एसची प्रॉपर्टी कुठे गेली डिस्प्ले इनलाईन जर मी हे काढलं तर काय झालं बघा त्यानं ॲटोमॅटिकली दुसऱ्या साईडला घेतलं. जर मी इथं हाईट दिली नाही तर त्याचं वर्किंग बघा विड्थ दिली नाही तर त्यांना फुल ब्लॉक घेतला. मार्जिन दिलं नाही तर चिटकून चिटकून आलं. ओके अशा तुम्ही प्रॉपर्टी चेक करा कशाचं काय वर्किंग आहे. ट्राय अँड रन त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की कसं वर्किंग असतं. नेक्स्ट काय आहे तुमची इनलाईन ब्लॉक केल्यानंतर जर तुम्हाला डिस्प्ले डिस्प्ले नन असं जर प्रॉपर्टी असेल तर बेसिक सिंटॅक्स आहे. नन म्हणजे काय तुम्हाला काय दावायचं नाही. आता हे सगळं जावास्क्रिप्ट थ्रू वगैरे आपण करू शकतो. याची बघा त्याची विजिबिलिटी आपण हिडन करू. इट वर्क्स WORKS म्हणता तुमचं डिस्प्ले नन हिडन प्रॉपर्टी हिडन एलिमेंट टॅग ओके. तर यांना काय होतं तुमचं जर एलिमेंट वगैरे आहे ना ॲड करायसाठी अँड अल्सो स्पेस म्हणजे काय तुमची स्पेस पण तो गायब करतो. आता आम्ही काय करतो इथे आहे असा सगळा कोड कॉपी केला डिस्प्ले न करू नन डॉट HTML याच्यामध्ये सेव्ह केला. ओके स्टॉप करून रन केला. रन केल्यानंतर तुमचे 2 डिव आले पण याला पण काय करू आपण एक्स करू कंट्रोल व्ही आणि क्लास बॉक्स ओके तर ते ओव्हरलॅप झालं. ओव्हरलॅप नको आपल्याला आता बघायची नाही प्रॉपर्टी. कंट्रोल व्ही करू तुमचं फॉर्मॅट डॉक्युमेंट आणि ह्या डिव नंतर आहे ना मला काय पाहिजे एक पॅराग्राफ पाहिजे जो लोरेम 10चा पॅराग्राफ घेतो. सेव्ह केलं तुमचा हा 10 नंबरचा पॅराग्राफ घेतला. आता या पॅराग्राफला मी प्रॉपर्टी अप्लाय करणार आहे. तुमची जी डिस्प्ले प्रॉपर्टी आहे ना डिस्प्ले नन
नेक्स्ट काय आहे की त्याचा बॅकग्राऊंड कलर ब्ल्यू व्हायलेट ठेवू. सेव्ह केलं. ओके. आता बघा की तुमचा पॅराग्राफ आलाय. तुम्ही जर पॅराग्राफ प्रॉपर्टी आहे ना तो आलाय, पण विषय काय झाला की ज्याशी डिस्प्ले ब्लॉक प्रॉपर्टी आहे ना ॲप्लाय करतो, त्यामुळे काय झालं की तो डिस्प्लेवरती दिसणारच नाही. इथं जर एडिट अदरवाईज वरती मोठा घेतो. कॉपी नाही. आता हो ब्लॉक काय बोलतात त्याला नन केल्यामुळे आहे ना. सॉरी, इथं नन केला मी. ननच्या जागी काय केलं त्याला कॅन्सल केलं. तर तो वर्किंग कसा झाला, ॲज इट इज तुमचा जसा ड्यू वगैरे वर्किंग होता ना तशा टाईपमध्ये वर्किंग केला. जर मी इथं काय करू, याला पण जी प्रॉपर्टी आहे ना किंवा हा जो तुमचा जो ड्यू आहे याचा जो HTML कुठे येतो कोड, HTML आपण इकडेच टाकू. याला काय करू, क्लास बॉक्स टाकू. ओके. सेव्ह केला. तर तुमचा पॅराग्राफ पण काय झाला, ॲज अ त्यानं इलेमेंट घेतला. राईट. पॅराग्राफ पण काय केलं त्यानं, इलेमेंट घेतला तुमचा. पण इथं जर का मी इथं पण त्याला आपण डिस्प्ले नन केलंय, तर तो काय झाला, ओव्हरराईड झाला. ओव्हरराईड काय झाला की आपण त्याला क्लास प्रॉपर्टी वापरली आणि क्लास वापरून पण तुम्ही त्याला पॅराग्राफ टॅग दिला, त्यासाठी ती ओव्हरराईड झाली. ओके. असं त्याचं वर्किंग आहे. झेड डिस्प्ले ननचं. नेक्स्ट काय आहे आपला की हा इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती अख्खं लेक्चर आहे. त्यामुळे ह्या ज्या प्रॉपर्टी आहेत ना त्या प्रॅक्टिस करा आज घरी गेल्यानंतर. तुमची फ्लेक्स प्रॉपर्टी, फ्लेक्स. आता फ्लेक्स प्रॉपर्टी कशी वर्किंग होते, सगळ्यात इम्पॉर्टंट. कारण की दोन प्रॉपर्टी असतात. एक असं तुमचं दोन्ही पण इम्पॉर्टंट आहे, पण मला ॲज अ फ्रेशर म्हणून काय वाटतं की एक तर तुम्हाला फ्लेक्स प्रॉपर्टी प्रॉपर यायला पाहिजे, किंवा तुमचा जो फ्लेक्स झाल्यानंतर कोणती असते, ग्रीड. ग्रीड प्रॉपर्टी एक असते, ती प्रॉपर्टी तरी यायला पाहिजे दोन्हीपैकी. जर दोन्ही मास्टर झाल्यात तर एकच नंबर. इंटरव्ह्यूला ॲज अ फ्रंट एंड डेव्हलपर त्याच्या व्यतिरिक्त काय नसतं शिकायला CSS मध्ये. तुमची डिस्प्ले फ्लेक्स. ओके. तर फ्लेक्स काय असतो, इलेमेंट ELEMENT फ्लेक्स FLEX कंटेनर. तुमचा मेकिंग इलेमेंट इथं टाकून येतात, मेकिंग इलेमेंट फ्लेक्स कंटेनर. काय करतो, तुमचा जो इलेमेंट आहे तो तुमचा फ्लेक्स करून कंटेनर तुम्हाला माहिती आहे ना, जसा चौकोन असतो ना तसा तो कंटेनर बनवतो. ओके. अँड इट used for and it's used for parent child relation. जसं मी सांगितलं पॅरेंट चाइल्ड रिलेशन का महत्वाचं आहे की विदाउट पॅरेंट चाइल्ड रिलेशन आहे ना तुमचा हा डिस्प्ले फ्लेक्स प्रॉपर्टी आहे ना ती वर्किंगच होत नाही. आता इथं बघा यार प्रत्येक लाईनमध्ये अर्थ आहे. जसं डिस्प्ले ब्लॉक केलं, ब्लॉक काय करतो तुमचा फुल विड्थ घेतो. राईट. जसं की प्री डिफाईन त्याचा टॅग आहे, तुमचा कोणतं टॅग असतील, डिव असेल, पॅराग्राफ, हेडिंग टॅग वगैरे, त्यातनं प्री डिफाईन टॅग आहेत की फुल विड्थ घेणार. नेक्स्ट काय आहे तुमचं की डिस्प्ले इनलाईन. इनलाईनला काय होतं की जेवढ्या तुम्ही प्रॉपर्टीने अप्लाय करणार तर ती काय करतं की तुमचं जेवढा कंटेंट आहे तेवढा सगळा इनलाईनमध्ये येतो. पण त्याला काय प्रॉब्लेम आहे की त्याला आपण विड्थ आणि हाईट आपण अप्लाय करू शकत नाही. त्यामुळे तुमचा जेवढं तुम्ही आतला जो कंटेंट असेल जो लिहिलेला त्यानुसार ते तुमचा अख्खा फुल पेजची विड्थ घेणार. त्यासाठी कोणती प्रॉपर्टी, तुमची डिस्प्ले इनलाईन ब्लॉक. इनलाईन ब्लॉकनं काय होतं, प्रत्येक ब्लॉक तुम्ही ॲज अ ब्लॉक आणि ट्रीटमेंट करू शकता आणि तो इनलाईनमध्ये घेऊ शकता. हा झाला तुमचा डिस्प्ले इनलाईन. नेक्स्ट काय की तुम्हाला ज्यावेळेस हाईड वगैरे करायचं आहे, हाईड अँड शो वगैरे, तर त्यासाठी तुमची डिस्प्ले नन असणार आहे. आणि त्याच्या पुढची जी प्रॉपर्टी आहे डिस्प्ले फ्लेक्स,
आता डिस्प्ले फ्लेक्स काय करते की तुम्हाला जसा कोणता एलिमेंट पाहिजे तो कुठल्या कंडिशनला पाहिजे तो बिहेवियर करायचा असेल ना त्यासाठी तो वापरतात. अँड इट युज्ड रो अँड column layout row and column layout at a time only one used row or column. आता ही प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात ठेवायची, तुम्हाला सांगेल कोण माहित नाही मला, कधी तुम्ही अभ्यास केला असला तर, की तुम्ही ज्या डिस्प्ले फ्लेक्स वापरताय ना तर पॅरेंट चाइल्ड रिलेशन असणार. पॅरेंट चाइल्ड की जसं की मी एक हेडर टॅग घेतला, हेडर टॅग मध्ये 4 डिव घेतले, तर मला जसं ती 4 डिव बिहेवियर करायचे आहेत ना तशा टाईपमध्ये मी पॅरेंटला सांगणार की तू असं असं चाइल्डला बिहेवियर कर. नेक्स्ट काय आहे की ते जे तुमचे एलिमेंट्स आहेत ते तुम्ही ॲट अ टाइम फक्त रो वरती तर अप्लाय करू शकता किंवा कॉलम. रो म्हणजे काय तुमचा आडवा, आणि उभं जर वर्किंग करायचं असेल तर कॉलम. आणि जर हे दोन्ही प्रॉपर्टी अप्लाय करायचे असतील ना ॲट अ टाइम तर त्यासाठी तुमचं काय येतं, तुमचं ग्रीड येतं, ग्रीड सिस्टीम ॲडव्हान्स पार्ट. तो मोस्ट ॲडव्हान्स आहे. मला वाटत नाही त्यावेळेस मी पण त्या लेवलचं एक्सप्लेन करेन का माहीत नाही, करेन मी, तुमच्या डोक्यात किती शिरते काय माहिती. काय करू आपण, एक पॅरेंट टॅग घेऊ, पॅरेंट डिव आणि डॉट चाइल्ड इंटू 3 घेऊ. आता चाइल्डला काय नाव देऊ, चाइल्डला नाव देऊ फर्स्ट, ओके, सेकंड आणि थर्ड असं काहीतरी नाव दिलं. सेव्ह केलं. तुमचा स्टाईल टॅगमध्ये डॉट 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 पॅरेंट. आता या पॅरेंटमध्ये आपण काय करू, डिस्प्ले फ्लेक्स, ओके, आणि त्याच्या आता सब प्रॉपर्टीज आहेत, किंवा डॉट चाइल्ड वरती जाऊ आधी आणि त्या चाइल्डला काय करू, विड्थ 100 पिक्सेल. नेक्स्ट असणार आहे त्याची जी हाईट असणार आहे ती आपण 100 पिक्सेल ठेवू, ओके. आणि त्याचा जो बॅकग्राऊंड जो कलर आहे तो काय करू, ब्ल्यू. सेव्ह केलं, ओके. आता बघा तुमचा जो तिन्ही पण चाइल्ड आहे ना एक कंटेनर, तर तिन्ही पण चाइल्ड काय झाले एका रो मध्ये आले. आता पॅरेंटने काय सांगितलं, मी तुम्हाला फ्लेक्स करणार आहे. फ्लेक्स केल्यामुळे काय झाले ते ॲट अ टाइम ते तिन्ही पण इनलाईन मध्ये झाले, राईट. आता मला काय पाहिजे, तर मुलांना तुम्ही तुमचा जो गॅप आहे, म्हणजे पॅरेंट काय सांगतो मुलांना त्यांच्या, तर 1 टाईप करा. क्वेश्चन्स असतील तर विचारा. आणि जसं मी सांगितलं एक्स्ट्रा, मी तर एक्स्ट्रा सेशन नाही ठेवू शकत की डाऊट सेशनसाठी, पण डाऊट सेशन असं चालूमध्येच भरपूर डाऊट्स यायला लागले तर एक्स्ट्रा लेक्चर एक्सटेंड होईल. सेपरेट त्यासाठी तर नाही होऊ शकत डाऊटसाठी. डाऊट अदरवाईज लयच मोठे डाऊट्स असतील ना ते लेक्चर झाल्यानंतर, कारण की डाऊट कोणाला येणार आहे तर जो अभ्यास करणार आहे त्याला, ओके. तर कोणाला काय डाऊट नाही, डाऊट विचारा, परत मग त्रास नको काहीच नाही. आपला नेक्स्ट काय आहे तुमचा की डिस्प्ले ग्रिड. डिस्प्ले हा पण तुमचा इम्पॉर्टंट मध्ये येणार आहे सगळा, की इट्स वर्किंग फॉर तुमचा रो अँड कॉलम कंट्रोल्स, ओके. तुम्हाला रो कंट्रोल करायचे, कॉलम कंट्रोल करायचे आहे त्यासाठी असतो. आणि जो 2D लेआउट्स असतात, 2D लेआउट म्हणजे आता हा काय झाला तुमचा, हा जो आहे हा 1D लेआउट झाला. एक तर हा उभा आडवा वर्किंग करू शकतो किंवा उभा, त्यावेळेस आपण फ्लेक्स इन डीप मध्ये जाणार त्यासाठी. पण ग्रिड काय करतो, तुमचा हा जो लेआउट आहे ना हा हा मला इथं पाहिजे, इथं पाहिजे का इथं पाहिजे यासाठी. ते झालं तुमचा 2D लेआउट वगैरे.
त्याचं वापरायचं कसं? ग्रिड डॉट HTML. यात काय करूया, सेम पॅरेंट चाइल्ड रिलेशन लागणार आहे, त्यामुळे आता मी कशाला वापरलेलं, इनलाईन ब्लॉक फ्लेक्समध्ये वापरलेला सी. आता याच्यात जो इनलाईन आहे ना ते येणार आहे फक्त ग्रिड. आणि आता ही एक प्रॉपर्टी असती असं समजा की तुमचा अगोदर ग्रिड कसं वर्किंग होते बघूया, आणि त्याच्यानंतर आपण त्याची एक बेसिक प्रॉपर्टी वापरणार आहे. ओके, तर ग्रिड काय करतो, उभं त्यानं वर्किंग केलं, इनलाईन त्यानं घेतलंय. आता मला हा जेवढी त्याची विड्थ आहे ना तेवढंच पाहिजे, तर ग्रिड टेम्पलेट रोज रिपीट. रिपीट काय करतो, 3 वेळा रिपीट कर, आणि कितीनं रिपीट कर तर 1 फ्रॅक्शन. ओके, तर रिपीट नाही बरोबर तर आहे, किंवा इथं जर मी कॉलम टाकला तर ओके, तर आता त्यानं वर्किंग केलं. तर याच्यावरती राईट क्लिक केलं तर त्यानं काय केलं बघा, तुमची जी ग्रिड प्रॉपर्टी आहे ना, आता ग्रिडचं वर्किंग कसं झालं थोडक्यात एक ओव्हरव्ह्यू देतो. की तुमचा जो वर्किंग असतं ना त्याचं, की 1 आणि 2, 1 to 2 हे काय झालं बघा, जी त्याचा कॉलमची लाईन आहे, तुमचा कॉलम कसा आहे असा उभा कॉलम असतो ना, तर त्याची जी सिस्टीम आहे 1 आणि 2, तर त्यानं ते वर्किंग घेतलं तुमचा कॉलम 1 आणि 3 मध्ये, 2 आणि 3 मध्ये सेकंड घेतला तुमचा जो डिवाय तो, आणि 3 आणि -1 इथे ऍक्च्युअली त्याचा जो ग्रिडचा सिंटॅक्स कुठे गेला, अलाइन आयटम्स. ओके, ह्या त्या प्रॉपर्टी तुम्ही वापरून बघा. ह्या एक ग्रिडच एक इमेज येते, किंवा ते इमेजेस डाउनलोड करून ठेवल्यात. हा वाला नाही, हा ओके, हा तर हा तुमचा. तर ग्रिड कसं वर्किंग होतं, की लाईन थ्रू होतं. लाईन जसं मी सांगितलं, तुमचा 1 2 3 4 5 अशा लाईन्स असतात, 1 2 3 4 5 6, आणि ज्यावेळेस इथून ते चालू होणार आहे ना त्यावेळेस ते मायनस मध्ये जातं, ह्या राईट साईड मध्ये जाणार आहे ना, तर ते -1 2 3 साठी असतात. तर ग्रिड थोडक्यात ओळख देतो की ह्याच्या मधल्या लाईन्स असतात ना त्याला ग्रिड लाईन म्हणतात. आणि ग्रिड सेल कशाला म्हणतात, हा जो 5 आणि 6च्या मधला जो ब्लॉक येईल ना त्याला ग्रिड सेल म्हणतात. ग्रिड एरिया काय म्हणतात, जर मल्टिपल ब्लॉक्स आहेत जसं की 4 ते 6, आणि इथं काय असणार तुमचा, हा एक्स ऍक्सिस तुमचा आडवा एक्स असतो ना, हा तुमचा आडवा एक्स 4 ते 6 आणि उभा 4 ते 6 मध्ये जो ग्रिड एरिया आहे ना त्याच्यावरती मला एखादा ब्लॉक पाहिजे. समजा हा माझा एक्स ऍक्सिस मध्ये 2 ते 3 आणि वाय ऍक्सिस मध्ये 1 ते 6 मध्ये मला एक काहीतरी पाहिजे, तर तुमचा हा जो ग्रिड ट्रॅक कॉलम आहे ना तो दिसणार, असं त्याचं वर्किंग आहे. किंवा ही पण बेस्ट इमेज आहे की ग्रिड कंटेनर, ग्रिड आयटम्स आणि ग्रिड लाईन या 3 प्रॉपर्टीवरती आपल्याला सगळी ग्रिड सिस्टीम बघायची आहे. ओके, तर आपण काय केलंय, एका ग्रिड सिस्टीमला ग्रिडमध्ये डिवाइड कर, आणि प्रत्येक जो इलेमेंट्स आहे तो कशावाने वर्किंग कर, तर 3 कॉलम मध्ये डिवाइड कर. इथं मी काय केलं, 5 केलं. तर 5 मध्ये बघा तुमचा जो लेफ्ट साईडला सरला का, ऍक्च्युअल त्यानं 5 कॉलम घेतलेत, उभं कॉलम आहेत ना. आता बघा, हा एक कॉलम झाला, हा दुसरा झाला, तिसरा झाला, चौथा झाला, पाचवा झाला, पण त्याला जो डेटा भेटला आहे ना चाइल्डचा त्यानं 3च घेतलाय, पण त्यानं विड्थ जी घेतली, त्यानं जे जागा घेतली ना, तर ते ऍक्च्युअल 5 कॉलमची त्यानं जागा घेतली. आता हे तुम्हाला ज्यावेळेस कधी कळेल की फ्लेक्स झाल्यानंतर ग्रिड गेल ना त्यासाठी ते वर्किंग आहे. नेक्स्ट आहे की आता तुमचा मेन टॅग आहे, की मेन म्हणजे एक्स्ट्रा आहे तसा डिस्प्ले तुमचा टेबल. इट वर्क्स लाईक टेबल प्रॉपर्टी, टेबल्स बिहेवियर BEHAVIOUR रो अँड कॉलम्स. म्हणजे काय, तुमची डिस्प्ले टेबल जर केलं आपण तर टेबल डॉट HTML,
तर काय होतं माहिती आहे का की तो टेबलवाने बिहेव करतो. टेबल म्हणजे काय, तुमचा जो रो आणि कॉलम. आपण काय करू, आधी आपल्याला एक बनवावं लागेल, रो आणि टेबल सारखा अशी बॉडी बनवावी लागेल. ओके, आता माझ्याकडे काहीच नाही, मोकळं आहे. तर याच्यात काय करतो मी, एक पॅरेंट टॅग घेतो. तो टेबलवाने बिहेवियर झाला पाहिजे, त्याला क्लास दिला टेबल नावाचा. राईट. आता या टेबलमध्ये मला काय पाहिजेत की 3 रो पाहिजेत. डॉट रो ROW इंटू 3. तर ह्या 3 रो पाहिजेत. आणि जो माझा मेन रो असणार आहे ना, त्याला मी काय नाव देतो, रो हेडर. ओके. आता ह्या हेडरमध्ये परत या प्रत्येक रो मध्ये काहीतरी माझा आत कॉलम्स असणार आहेत. हे झालं तुमच्या रो. आता कॉलम्स मला काय पाहिजेत, 3 कॉलम टाकू. त्याला नाव काय देऊ, सेल किंवा COLL असं काहीतरी नाव देऊ, COL किंवा डॉट COL इंटू 3 करू. सेम यात पण डॉट COL इंटू 3. सेम याच्यात पण डॉट COL इंटू 3. प्रत्येक आता काय झालं तुमचा, आता याचं वर्किंग कसं दिसणार नाही. वर्किंग कसं दिसेल तुमचं, डिव टॅगला बॅकग्राऊंड कलर ब्लॅक नको, ब्लॅक BLUE ब्ल्यू करू. आणि हा पहिला पोर्ट बंद आणि गो लाईव्ह. ओके. तर आता ते वर्किंग होणार नाही. वर्किंग का होणार नाही, बरोबर तर आहे. त्याची जी ड्यू आहे. ओके. त्याच्यात काहीतरी आपण कंटेंट टाकूया का. ओके, जर तो कंटेंट असेल तरच दिसेल. आता त्यात मी आधी कंटेंट टाकत नाही. आता हे आपण बनवलं, त्याचं जे स्ट्रक्चर आहे ना ते आपण बनवलं. आता याला मला काय पाहिजे, या पहिल्या रोला त्याची ID असेल. तुमचा जो हेडर असतो ना, जसं तुमचं आता मी यात एक्सेल, ओके, एक्सेल ओपन करून लावतो की हा तुमचा एक्सेल आहे. एक्सेलला कसं असतं ABCD आहे ना, हे तुमचं झाला हेडर झाला. तर तसा त्याचा ID आहे. नेक्स्ट काय असेल त्याचं नाव आपण घेऊ, आणि तो कोणत्या गावचा आहे, CITOI. सेव्ह केलं तर त्याचं ॲक्च्युअल वर्किंग कसं दिसते, ID नेम सिटी. आता याला आपण प्रॉपर्टी अप्लाय केल्या नाहीत. तर ID 1 असेल, इथं असेल 2. त्याचं नाव काय असेल, ओंकार एक असेल, आणि दुसरं काय देऊ, अमित देऊ. आता ते सिटी, सिटी काय असेल, आता पुणे. आणि दुसरं टाकू अमित आहे तो कराड, KARAD. सेव्ह केलं तर तुमचा असा दिसतोय. राईट. तिन्ही पण ब्लॉक आहेत ते काय गेले, इनलाईन ब्लॉक असेल. इनलाईन म्हणजे जेवढी त्याची विड्थ आहे ना तेवढी तो घेतो, जसं मी सांगितलेलं. आता मला या सगळ्यांना काय करायचं आहे, ते पण H2 टॅग घेऊन आपण चांगलाच जरा टेबल चांगला बनवू. डिस्प्ले टेबल, डिस्प्ले टेबल एक्झाम्पल. सेव्ह केलं. ओके, डिस्प्ले टेबल एक्झाम्पल. तर याला डॉट टेबल प्रॉपर्टी, आणि या टेबलला काय पाहिजे, डिस्प्ले टू टेबल वाने बिहेव कर. ओके. आता हा टेबल वाने बिहेवियर झालेला आहे. डॉट टेबल बरोबर आहे, विड्थ आहे ना तुझी, जी विड्थ आहे ती 100% घे. पर्सेंटचं चिन्ह कुठे गेलं, F5 वाला. ओके, तू त्याची विड्थ आहे ती 100% घे. आता याला कलर पहिल्यांदा आपल्याला द्यायला लागतील. याला काय करू, बॉर्डर, BORDER. तर बॉर्डरचा सिंटॅक्स काय आहे, पहिलं येतो किती पिक्सेल पाहिजे,
2 पिक्सेल म्हणलं पाहिजे. नेक्स्ट काय येतं, कोणत्या ह्याच्यासाठी पाहिजे तुमचे जे डॉटेड वगैरे असतात ते, आणि नेक्स्ट येतं की कोणता कलर पाहिजे, ब्लॅक. ओके, तर त्यानं टेबल वाणी बिहेवियर झालेला आहे. आता अजून काय करू, ह्याला मार्जिन काय करू, मार्जिन टॉप 20 पिक्सेल सेव्ह केलं. हे लेफ्ट साईडला घेऊ, सारखं सारखं दिसायला बरोबर वाटेना. ओके, आपण आता असं केलं तर नेक्स्ट काय आहे की आपली जी रो प्रॉपर्टी आहे, कंट्रोल झेड, रो प्रॉपर्टी म्हणजे ह्या आडव्या रोज, तर त्या रोला आहे ना मला कसं वर्किंग पाहिजे की त्याचं जो डिस्प्ले आहे, तुमचा जो डिस्प्ले आहे तो कशावाने वर्क कर, तर टेबल रो वाणी वर्क कर, टेबल रो. ओके, नेक्स्ट काय आहे, रिसेट करतोय त्याशिवाय तुम्हाला वर्किंग त्याचं कळायचं नाही. नेक्स्ट आहे तुमचं COL, COL बरोबर आहे डॉट कॉलला डिस्प्ले टेबल सेल, डिस्प्ले टेबल सेल वाने तो वर्किंग कर. आणि तुझी जी बॉर्डर आहे तर ती बॉर्डर 1 पिक्सेल सॉलिड ग्रे करू, सॉलिड ग्रे. ओके, तर त्याचं वर्किंग आता बरोबर झालेलं आहे. तर पॅरेंट जो टॅग आहे ना, पॅरेंट टॅग म्हणजे कोणता, हा वाला रो हेडर. आता याचं जर मी हेडिंग काढलं तर तो ॲज इट इज रोवाने वर्किंग झाला का तुमचा रोवाने आय डी नेम सिटी. मला त्याचं जरा वाईज वेगळं वर्किंग करायचं आहे, त्यासाठी मी त्याला काही अप्लाय केलं नाही. हा झाला तुमचा टेबल. तुमचा कुठं होता, कॉलम कसा दिसला पाहिजे, तर ग्रे असेल. त्याला आपण काय करू, पॅडिंग, पॅडिंग कितीचं देऊ, 10 पिक्सेल देऊ. ओके, आता ते जरा वाईज पॅडिंग काय करतं, आतनं जागा सोडतं. ओके, आतनं म्हणजे काय, तुमचं ॲक्च्युअल कंटेंट आणि बॉर्डरच्या मधली जागा असते ती पॅडिंग असते, जसं मी सांगितलं. जरी मी पॅडिंग काढलं, सेव्ह केलं, तर सगळा तुमच्या लाईन बरोबर तुमचा कंटेंट आहे का, याच्यासाठी तुम्हाला ते प्रत्येकानं प्रत्येक प्रॉपर्टीचा यूज माहीत पाहिजे. आणि आता मला काय पाहिजे, हा जो कंटेंट आहे ना हा तुम्हाला सेंटरला पाहिजे. तर मी काय करणार, टेक्स्ट अलाइन कर, कुठं कर, सेंटरला कर, अशा टाईपमध्ये. याला कलर वगैरे, बॅकग्राऊंड कलर हेडिंगला देऊ कलर तुमचा डॉट रो हेडर. ओके, किंवा शेड. इथं काय करूया, सेव्ह करू, याला पण वर्किंग करू आणि ह्याची फक्त प्रॉपर्टी दरवाजे वेगळ्या करू. डॉट हेडर, हेडरची प्रॉपर्टी वेगळी केली. तर त्या हेडिंगला पण काही काय देऊ, त्याचं फॉन्ट असतं ते बोल्ड असतं, तर फॉन्ट बोल्ड, वेट बोल्ड एवढं बास. आणि बॅकग्राऊंड कलर आहे ना तो लाईट ग्रे. आणि ह्या तुमच्या सेलचा पण कलर आहे ना तुमचा, हा कॉलमचा कलर, तर काय करू, सॉरी हा बॉर्डरचा कलर झालाय ना, याचा मला बॅकग्राऊंड कलर ग्रे आहे ना, तो जरा लाईट असा व्हाईटिश करू. त्या प्रत्येक सेलचा होणार, तर मला प्रत्येक सेलचा नको आहे. मला परत आता या प्रत्येकाला ह्या रोसाठी आणि ह्या रोसाठी वेगळी प्रॉपर्टी लिहायला लागेल. जर का मी ही जी प्रॉपर्टी आहे टेबल नको, तुमची ही जी प्रॉपर्टी ती ॲज इट इज इथं वापरली आणि इथं स्लॅश दिला रो
टेबल रो वगैरे डिस्प्ले टेबल रो बरोबर तर आहे. डॉट रो डॉट हेडर डॉट रो हेडर. ओके. आणि तुमची जी प्रत्येक जी रो आहे ना किंवा सेलच करू आता ही प्रॉपर्टी वापरू. ह्या प्रॉपर्टीसाठी लय डोक्याचं दैवल एवढं कलर कोडिंग करत बसल्यावर कन्सेप्ट राहतेल्या. ओके. तर ॲक्च्युअल तुमचा कंटेंट असा आहे की तुम्ही एक असा टेबल बनवायचा आहे आणि त्या टेबल आहे ना तुम्हाला जे कोडिंग करायला लागतं ना तर काय पॅरेंट प्रॉपर्टी असेल ना तर पॅरेंटला काय वापरायचं तुमचा डिस्प्ले टेबल वाने तू वर्क कर. आणि जे पण तुम्हाला ॲज अ तुम्हाला रो वाने करायचं आहे तुम्हाला प्रत्येक कॉलम जो पाहिजे ना त्याला जे ह्या प्रॉपर्टी असतात कोणत्या कोणत्या डिस्प्ले टेबल रो आणि डिस्प्ले टेबल सेल म्हणजे तुमचा कॉलम येतो. आणि त्या प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल तुम्हाला जर कलर कोडिंग वगैरे तुम्हाला पॅडिंग वगैरे काय टेक्स्ट त्यातलं टेक्स्ट असेल ना तुमच्या ह्यानं तुम्ही करू शकता. असं तुमचं टेबल वर्किंग होतो. कस्टमाइज्ड टेबल असतो. कारण की कंपनीत गेल्यानंतर प्रत्येक वेळेस एक्सेल यूज करतील किंवा प्रत्येक वेळेस तुम्हाला फॉर्म टॅग वगैरे असं वापरायला देत नाही. तर आलेला डेटा शो करायचा असेल ना आलेला डेटा सर्व्हरवरून ज्यावेळेस एपीआय वगैरे येतात ना तर तो डेटा तुम्ही असा शो करू शकतो. आणि इथं एखादा तुम्ही फॉर लूप वगैरे वापराय ना हे मल्टिपल केले ना त्या जागी एकच टॅग लिहायचा आणि फॉर लूप वापरायचा अशा टाईपमध्ये. असा तुमचा टेबल वर्किंग होतो. F10. आता नेक्स्ट यात प्रॉपर्टी काय असते जसं मी सांगितलं की डिस्प्ले रन केल्यानंतर काय होतं तुमचा अख्खा एलिमेंट गायब होतो. पण त्याच्यासाठी आहे ना अजून एक प्रॉपर्टी असते की त्याला तुम्हाला जे त्यातलं टेक्स्ट घालवायचं असेल टेक्स्ट म्हणजे काय याच्या आतमधलं जे मला टेक्स्ट आहे ना ते घालवायचं असेल तर तर तुमची व्हिजिबिलिटी प्रॉपर्टी असते. व्हिजिबिलिटी कोलन विजिबल विजिबल म्हणजे दिसणार ऑर हिडन असं असते प्रॉपर्टी. तर यानं काय होतं की तुमचं जी जागा असते की नाही ह्या पेजवरची जी जागा आहे ना ती घेतं. त्याच्या आधी काय करू हा जो कराड आहे ना त्याला मी कमेंट करतो. ओके. तर कराडनं काय केलं इथलं किंवा याचं अजून एक डिव घेऊ त्या डिवला विजिबल करू. त्याची जी इनलाईन त्याला वापरू सगळं स्टाईल प्रॉपर्टी आहे बॅकग्राऊंड कलर ते ॲक्वा करू. ओके. हा तुमचा विजिबल आहे आता. पण त्याच्यानंतर अजून एक डिव घेऊ. ओके. दोन आले तुमच्या विजिबल. आता मला काय पाहिजे हा वरचा जो डिव आहे स्टाईलमध्ये त्याची जी व्हिजिबिलिटी आहे ती हिडन कर. ओके. आता बघा त्यानं जसं मी सांगितलं त्याची ही जी स्पेस आहे ना त्यानं घेतल्या त्याच्या जागी जर तुम्हाला बघायची असेल तर ह्याला मी डायरेक्ट कमेंट करतो. आला का चिटकला का तो आता मग त्याच्यामध्ये स्पेस नाही. त्यासाठी तुमची जी व्हिजिबिलिटी प्रॉपर्टी आहे ना ती असते की एलिमेंट तिथं आहे पण तो व्हिजिबल झालेला आहे. ओके. असे तुमचे व्हिजिबल असते. कळलं असे. आता मला वाटत नाही ह्याच्या व्यतिरिक्त काय राहिले. कुठे गेलं तुमचं विजिबिलिटी ओपेसिटी. ओपेसिटीचा आपण बघूया. ओपेसिटी कसा वर्किंग असतो. ओपेसिटी 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 इट यूज्ड फॉर ट्रान्सपरंट ट्रान्सपरंट प्रॉपर्टी लाईक ट्रान्सपरंट वाणी तुमचं ओपेसिटी यूज होतं. आता त्याचं जे हे असतं ना इट यूज्ड बिटवीन 0 to 1. जसं मी सांगितलं तुम्हाला 0 to 1 कसं असतं 0 पासून पॉईंटमध्ये त्यासाठी 0 to 1 असतं. ओपेसिटी .html याला काय करू
डॉट बॉक्स आणि या बॉक्सला त्यासाठी एक्झाम्पल स्टाईल डॉट बॉक्स आणि या बॉक्समध्ये ओपॅसिटी 0.3 करू आणि सेम ॲज इट इज इथं पण घेऊ आणि ह्याला आपण क्लास देणार नाही कारण की तुम्हाला ते जस्ट कम्पेअर करतो ना त्यावेळेस ते कळतं. बॅकग्राऊंड कलर ॲक्वा आणि जे कंटेंटमधलं पॅडिंग असतं ना ते आपण टाकू 10 पिक्सेल ॲज इट इज. कंट्रोल सी, याला क्लास डेमो डॉट डेमो आणि हे प्रॉपर्टी नको आहे आपल्याला. ओके, झाला तुमचा जो कपॅसिटी आहे ना ते सॉरी ओपॅसिटी म्हणजे काय तुमची जी ट्रान्सपरंट आहे ना ट्रान्सपरंट कितीनं झालं पाहिजे त्यासाठी हे यूज झालं आणि विथ त्याच्या आतमधलं जे टेक्स्ट आहे ना इव्हन ते टेक्स्ट पण तुमचं ब्लर झालं असं तुमची ओपॅसिटी वर्किंग आहे. 0 to 1 पर्यंत करायचे आहे. नेक्स्ट काय आहे ओपॅसिटी झाल्यानंतर ओव्हरफ्लो विजिबल. आता बाय डिफॉल्ट असताना तो विजिबलच असतो म्हणा बाय डिफॉल्ट DEFAULT बाय डिफॉल्ट तो विजिबल असतो. कंट्रोल AC ओव्हरफ्लो डॉट HTML याला काय करू सेमच एक्झाम्पल घेऊ. तर ह्या बॉक्सला विड्थ आपण देऊ 200 पिक्सेल हाईट 200 पिक्सेल आणि ओव्हरफ्लो असतो तो विजिबल. लॉंग कंटेंट दॅट विल बी आणि बॉर्डर 2 पिक्सेल सॉलिड ब्लॅक करू. सेव्ह केलं ते आधी दिसते कसं बघू. ओके, तर ते असं दिसतं आहे. आता मी काय केलं यात मी लोरेम घुसवला. तर लोरेमनं काय झालं ते जेवढी त्याची कंटेंट आहे ना ते सगळं याच्यात झालं राईट. पण मला कसं पाहिजे तर जर मी 100 पिक्सेल दिलं तर काय झालं बघा ते तुमची जी बाय डिफॉल्ट आहे ना जो कंटेंट आहे तो काय झाला तुमचा जो बॉक्स आहे ना त्या बॉक्सच्या बाहेर आला. त्याला आपण कमेंट मारू आहे का तुमचा जो कंटेंट आहे ते 100 हाईट असल्यामुळं आणि विड्थ बरोबर त्यानं कंटेंट साईडला जातोय की नेक्स्ट लाईनला जातोय पण हाईट त्याची कमी असल्यामुळे काय झाला ओव्हरलॅप तो कंटेंट झाला. जर का मी इथं विजिबल आहे ना त्याच्या जागी हिडन केलं तर हिडननं काय झालं जेवढा तो बॉक्समध्ये कंटेंट आहे ना त्या बॉक्समध्येच तेवढा कंटेंट घेतला बाकीचा जो कंटेंट आहे तो हाईड करून झाला किंवा कट कर. आता इथं मला काय करायचं आहे की स्क्रोल बार पण द्यायचा आहे. जो कंटेंट आहे तर जर मला स्क्रोल बार द्यायचा असेल तर मी काय करणार इथं हा कमेंट केला आणि इथं काय टाकणार मी फक्त स्क्रोल. जो कंटेंट आहे तो स्क्रोल बार न दाव झाला तुमचा आला का तुमचा स्क्रोल बार. जो कंटेंट आहे तिथं तुम्हाला स्क्रोल बार वापरला आणि जर इथं स्क्रोल बारच्या सॉरी कमेंट टाकू ऑटो ठेवला AUTO तर तो काय करतो ज्यावेळेस स्क्रोल बार लागेल ना त्यावेळेस तो कंटेंट फक्त घेतो. याला आता उदाहरण कसं देऊ पहिल्यांदा ही जी हाईट आहे ना 200 पिक्सेल करू. ओके आणि इन्स्पेक्ट करू. इन्स्पेक्ट नंतर हा जो डिव आहे या डिवला मला जी स्क्रोल बार हाईट प्रॉपर्टी आहे ती चेंज करायची आहे. 1 पिक्सेल आला का तुमचा. ज्यावेळेस मी 100 पिक्सेल इथं केलं तर ॲटोमॅटिक इकडे स्क्रोल बार आला. ही तुमची ऑटोमध्ये चालतं राईट.
कळलं? त्यावेळेस तुम्ही ऑटो ठेवू शकता. ह्या ज्या प्रॉपर्टी असतात ना ओव्हरफ्लो वगैरे, त्या तुम्हाला ट्राय करत राहायचं आहे, ऑटो काय करतं वगैरे. किंवा अजून एक असतं की इथं काय करू, ह्या ज्या सगळ्या प्रॉपर्टी आहेत ना, इथं ओव्हरफ्लो या सगळ्या प्रॉपर्टी कंट्रोल व्ही केल्या मी. आणि इथून घालवतो कंट्रोल झेड करू. नेक्स्ट काय असतं तुमचं याच्यामध्येच ॲडव्हान्स जरा थोडं, तुमचा जो ओव्हरफ्लो असतो ना तो एक्स आणि वाय असतो. एक्स म्हणजे काय, आडवा, आणि वाय म्हणजे उभा. एक्सला मला काय पाहिजे, स्क्रोल करू शकतो, ऑटो करू शकतो, त्याच्या टाईपमध्ये. स्क्रोलला आपण इथं स्क्रोल टाकू आणि ओव्हरफ्लो वाय, वायला आपण काय टाकू, हिडन. वाय म्हणजे उभा. आता आपण काय केलंय, कंटेंट उभा घुसावलाय कशात तरी, तशा टाईपमध्ये. आला का तुमचा आडवा स्क्रोल बार. इथं मी जर 100 केलं, आहे का तुमचा आडवा स्क्रोल बार. इथं हिडनच्या जागी मी काय केलं, वायला स्क्रोल कर बाबा तू. आला का तुमचा स्क्रोल बार, उभा पण आला आणि आडवा पण आला. तशा टाईपमध्ये त्याचं वर्किंग आहे. इथपर्यंत कळालं? लक्षात राहते तेवढं बघा. सी की पोझिशन .html. हा सगळा कोड नको आहे, हा पण नको आहे. एकच आपण पॅराग्राफ ठेवू आणि त्याच्यात पण एवढा सगळा नको आहे. सेव्ह केलं. आता या स्टाईल टॅगमध्ये डॉट बॉक्स, आणि इथं पण काय असेल की तुमचं जो पोझिशन असते ना, पोझिशन ती प्रॉपर्टी स्टॅटिक. स्टॅटिक का वापरतात की जर तुम्हाला कुठं हलवायचंच नाही, नॉर्मल डॉक्युमेंट वगैरे, नॉर्मल डॉक्युमेंट इट्स युज्ड, ITS युज्ड नॉर्मल डॉक्युमेंट, इट कॅन नॉट अप्लाय लेफ्ट. लेफ्ट लेत नाही आता, त्या तुम्ही प्रॉपर्टी काय बोलते त्याला, मी त्या शॉर्ट फॉर्म लिहितो. L फॉर लेफ्ट, R फॉर राईट, B फॉर बॉटम आणि T फॉर टॉप. LRBT. ओके, लेफ्ट राईट बॉटम आणि टॉप, त्यासाठी. आता त्याचं एक्झाम्पल तरी पण दावतं कसं असतं. पोझिशन प्रॉपर्टी, आणि या पोझिशनला आहे ना स्टॅटिक करायचं. आता स्टॅटिकला बॅकग्राऊंड कलर मी काय करतो, ॲक्वा ठेवू. सेव्ह केलं आणि हा वाला आहे ना बंद करून चालू केला. ओके, तर असं झाला. नेक्स्ट काय केलं मी आता, मला टॉपकडून 100 पिक्सेल दे. ओके, तर झाला का तो, अजिबात टॉप झालेला नाही. असं तुमचं पोझिशन स्टॅटिक वर्क होतो. जर का इथं मी तुमचं स्टॅटिक, जर इथं मी रिलेटिव्ह वापरला तर काय होतो, झाला का मूव. तुमचा हा जो इलेमेंट आहे तिथून तो मूव झाला. जर त्याचं वर्किंग कसं असतं पोझिशनचं, ओरिजिनल इलेमेंट म्हणजे ओरिजिनल जी जागा होते ना तिथून 100 पिक्सेल खाली आहे, राईट. अशा टाईपमध्ये तुमचा रिलेटिव्ह वर्किंग होतो. स्टॅटिक झाल्यानंतर रिलेटिव्ह, इट वर्क्स मूव इलेमेंट फ्रॉम ओरिजिनल पोझिशन. ओके, नेक्स्ट काय आहे तुमचा, रिलेटिव्ह झाल्यानंतर अरे आता इथं याला कमेंट करतो आणि ह्या रिलेटिव्हच्या जागी आहे ना पोझिशन
तर एवढे सगळे प्रॉपर्टीज आहेत, स्टिकी वगैरे तुम्हाला हे करायचे आहेत. ॲब्सोल्यूट, ॲब्सोल्यूटला कसं असतं की पॅरेंट चाइल्ड रिलेशन लागतं ॲब्सोल्यूट वापरायला. त्यासाठी मला इथं काय करावं लागेल, तुमचा हा जो पॅरेंट आहे ना, याला आपण नाव देऊ पॅरेंट, आणि या पॅरेंटमध्ये अजून एक देऊ पाहिजे मला, तो असेल चाइल्ड. त्याचं जे टेक्स्ट आहे ना ते आपण चाइल्ड दिलं, आणि याला क्लास पण काय देऊ, CLASSCHILD, CHILD. सेव्ह केलं तर एका ड्यूमध्ये ते सगळे आलेले आहेत. ॲब्सोल्यूट आपण अप्लाय केलं तर त्याचे आपण काय करू, प्रॉपर्टी, हा जो कंटेंट आहे तो खाली ये. त्याची जी विड्थ आहे 100 पिक्सेल, त्याची जी हाईट आहे ना 100 पिक्सेल. ओके, 100 बाय 100 घेतलं त्यानं. बॅकग्राऊंड जो कलर आहे तो मला वेगळा पाहिजे. काय घेऊ, ब्ल्यू ग्रे लाईट ग्रे, लाईट ब्ल्यू. ओके, हां, तर लाईट ब्ल्यू घेतलाय. आता मला आली त्याची चाइल्डची प्रॉपर्टी. तर चाइल्डमध्ये काय कर, पोझिशन प्रॉपर्टी वापरायची आहे. तर पोझिशनला चाइल्डला, तर चाइल्डला ॲब्सोल्यूट वापरायचे आहे, आणि पॅरेंटला कोणती वापरायची असते, रिलेटिव्ह, आय थिंक रिलेटिव्ह प्रॉपर्टी वापरायची असते. तर यानं काय होतं की टॉपपासून 20 पिक्सेल आणि राईटपासून आहे ना 10 पिक्सेल असं करू. ओके, जसं सांगितलं की तुमच्या पॅरेंटपासून कितीतरी पिक्सेल आणि लेफ्टपासून पिक्सेल असं काहीतरी प्रॉपर्टी घे, आणि त्याची जी बॅकग्राऊंड कलर आहे ना तो आपण असं काहीतरी देऊ. आता बघा त्यांना घेतलं का, जर मी लेफ्ट आणि राईट दिलं नाही तर काय होतंय, इमिजिएटली त्या पॅरेंटमध्ये खाली चाइल्ड झाला, पण मला तो कुठेतरी सरकवायचा आहे, राईट, पोझिशन प्रॉपर्टी वापरून. तर तुम्हाला काय करायला लागतं, पॅरेंटला रिलेटिव्ह करायला लागतं, आणि ज्या पण चाइल्ड आहेत ना त्या चाइल्डला तुम्हाला ॲब्सोल्यूट वापरून त्याचे जे टॉप्स असतील, राईट असेल, बॉटम आणि बॉटम आणि टॉप लेफ्ट वगैरे आहेत ना, ते सगळ्या प्रॉपर्टी अप्लाय करायला लागतात. इथं जर का मी कुठे गेला, 50 पिक्सेल केला, आला का, पॅरेंटपासून तो 50 पिक्सेल अप्लाय झालेला आहे. कुठे गेला तुमचा अप्लाय, पोझिशन झालं स्टॅटिकमध्ये, रिलेटिव्ह झाला, आणि आपण इथं ॲब्सोल्यूट वापरला ना. ओके, पॅरेंट रिलेटिव्ह अँड चाइल्ड used ABSOLUT for moving moving child elements, असं काहीतरी त्याचं वर्किंग आहे. नेक्स्ट आहे की तुमचं फिक्सड, FIXED. तर फिक्सडचं वर्किंग काय असतं की व्ह्यूपोर्टला फिक्स होतं तुमचा. आता व्ह्यूपोर्ट कसा असतो, फिक्सड FIXED.html. ओके, हा आपण कंटेंट काढला, आणि हा पण नको आहे आपल्याला, आणि ह्याला लाईव्ह करू आपण. ओके, पॅरेंट काहीतरी असं येते, चाइल्ड नाही तर चाइल्ड पण येणार नाही, आणि पॅरेंटला आपण फक्त बॉक्स नाव दिलंय. तर या बॉक्सला आहे ना पोझिशन फिक्सड. या फिक्सनं काय होतं की स्क्रोल जरी केला किंवा व्ह्यूपोर्टला आहे ना तुमचा हा इलेमेंट, तरी तो फिक्सच राहतो एकाच जागी, तर जागा चेंज होत नाही. टॉप 200
आणि राईटला येतो राईट 300 बॅकग्राऊंड कलर ऑरेंज करू. ओके, झाला का तुमची ही प्रॉपर्टी जर फिक्स नसेल केली ना तर तो ॲप्लाय होतो. आता बाकीच्या ज्या प्रॉपर्टी आहेत तुमची ज्या स्टिकी वगैरे असतील ना त्या तुम्हाला ॲप्लाय करायच्या आहेत. आणि आता हे तुम्हाला काय सांगितलं आहे फिक्सड वगैरे, तर ह्या प्रॉपर्टी काय असतं की झेड इंडेक्स. आता झेड इंडेक्स किंवा व्हॉट इज झेड इंडेक्स. तर झेड इंडेक्स काय असते की एकावर एक एलिमेंट ओव्हरलॅप होतो ना त्याला झेड इंडेक्स म्हणतात. तुमचा आडवा झाला एक्स ॲक्सिस, उभा झाला वाय, आणि झेड इंडेक्स झेड ॲक्सिस कसा असतो उभा असतो. आडवा उभा आडवा म्हणजे त्यापेक्षा आहे ना कसं सांगू, आता हा जो चाइल्ड आहे ना त्याच्या मागे पॅरेंट आहे ना तर त्याच्यामधलं जी असं दिसतंय ना हे काहीतरी त्याला झेड ॲक्सिस म्हणतात. झेड ॲक्सिसला तुम्हाला सांगता पण येणार नाही. झेड ॲक्सिस बघू ह्याच्यात जाऊतो मला एक्झाम्पलमध्ये जाऊतो. किंवा झेड इंडेक्स डॉट एच टी. इथं काय करू डॉट बॉक्स इंटू 2 करू आणि ह्याला नाव देऊ 1, ह्याला नाव देऊ बॉक्स 2 box1 आणि या बॉक्सला 2. ओके, या स्टाईल टॅगमध्ये डॉट box1 लास्ट पॉइंट आहे डॉट box2. याला काहीतरी आपण आता प्रॉपर्टी देणार आहे. सेव्ह करू, याला लाईव्हलाच आपण बघू कसं त्याचं वर्किंग आहे. पोझिशन किंवा पहिले त्याचं बॅकग्राऊंड आधी करू. बॅकग्राऊंड कलर रेड करू. ओके, आता ह्या बॉक्स टूल आहे ना त्याचं बॅकग्राऊंड कलर ब्ल्यू करू. बॅकग्राऊंड कलर ब्लॅक नको रे, ब्ल्यू. सेव्ह केला. आता मला ह्या बॉक्स 1ला काय काय वापरायला लागतं. पोझिशन ॲब्सोल्यूट. ओके, ॲब्सोल्यूटने काय झालं की जेवढे त्याने विड्थ आहे ना म्हणजे जेवढं त्याचं टेक्स्ट आहे ना त्याने ॲब्सोल्यूट घेतलं तेवढेच त्याने विड्थ घेतली. आता टॉपपासून तू काय कर 40 पिक्सेल. ओके, आता बघा त्याचा ओरिजिनल एलिमेंट कुठं होता इथं होता तर तो खाली मूव झाला. आता इकडं आता ज्या पण मी प्रॉपर्टी वापरतोय ना त्या नीट लक्ष द्या. एक प्रॉपर्टी वापरली की मी सेव्ह करणार आहे त्यामुळे ह्या प्रॉपर्टी तुम्हाला कळतील. आता बघा तो काय झाला जर ही मी प्रॉपर्टी वापरली नाही तर काय झालं तुमची प्रॉपर्टी बॉक्स 1 आणि बॉक्स 2 झाला. नेक्स्ट काय झालं पोझिशन काय केली मी त्याला ॲब्सोल्यूट घेतली तर काय झाला तो ओव्हरलॅप झाला. ओव्हरलॅप म्हणजे याच्या बॅकग्राऊंडला तो झेड इंडेक्समध्ये जसं सांगितलं तसं तो आहे. पण आता बघा मी काय करतो तुझा जो बॉक्स 1 आहे तो टॉप पासून आहे ना ओरिजिनल साईज पासून 40 पिक्सेलनं मूव ऑन कर खाली. टॉप पासून खाली मूव ऑन झाला. नेक्स्ट मला काय पाहिजे त्याची जी विड्थ आहे ना विड्थ किंवा लेफ्ट ना त्याला हलवू आणि मग विड्थकडे जाऊ. तुमची जी लेफ्ट पासून आहे ना 40 पिक्सेल दिला. ओके, आता झाला का तुमचा ह्या लेफ्ट पासून जेवढी तुझी विड्थ असेल तिथून तो 40 पिक्सेल मूव ऑन झाला. आता त्याची मला जी विड्थ आहे विड्थ त्याला मी काय करतो 150 पिक्सेल देतो. ओके, त्याला 150 पिक्सेल घेतली. आता त्याची मला हाईट पाहिजे. आता हाईट पण 150 पिक्सेल करू. ओके, आला तुमचा 150 पिक्सेलवाला बॉक्स झाला तयार. आणि
नेक्स्ट काय आहे की तुमची जी झेड इंडेक्स आहे त्या झेड इंडेक्सला 1 कर. ओके, आता ते ॲप्लाय नाही झालं ते पण सांगतो. आता जोपर्यंत आपण बॉक्स 2ला काय अप्लाय करत नाही ना तोपर्यंत इथं पोझिशन ॲब्सोल्यूट सेव्ह केलं. जेवढं टेक्स्ट आहे तेवढं घेतलं. नेक्स्ट काय पाहिजे मला, टॉपमध्ये 70 पिक्सेल कर, PX. ओके, टॉपपासून तो गाला खाली. नेक्स्ट आहे लेफ्टपासून तो 70 जा. ओके, आता ओव्हरलॅप झाला. राईट, ओव्हरलॅप कसा झाला, बॉक्स 1च्या मागे बॉक्स 2 गेलेला आहे लेफ्टपासून. आपण त्याला हाईड केला थोडक्यात, हाईड अँड शो. आता त्याची जी हाईट आहे ती मला काय पाहिजे, सेम पाहिजे 150 पिक्सेल. आणि विड्थ आहे ना ती 150 पिक्सेल. सेव्ह केलं. आणि आता हाईट विड्थ झाल्यानंतर त्याची जी झेड इंडेक्स आहे ती 2 कर. राईट, झाला का तुमचा. आता इथं बघा, जसं मी सांगितलं इथं तिसरा बॉक्स आणला, आणि या बॉक्सला मी 3 नाव दिलं, सेम ॲज इट इज बॉक्स 3. आणि बॉक्स 3 कुठे गेला, आता त्याला मला काय करायला लागेल, इथं मी किती दिला, 40 70 50 60 70 80 90 90 वर देऊ. ओके, इथं 90 करू. आणि तो ब्ल्यू आहे ना त्यामध्ये दिसत नाही, इथं 90 देऊ. आणि हा ब्ल्यू आहे तिथं मी ग्रे करतो. झाला का तुमचा. ह्याला म्हणते तुमचे झेड इंडेक्स. झेड इंडेक्सनं काय केलं, मागं काहीतरी इलेमेंट आहे त्याच्यावरती दुसरा इलेमेंट आणि त्याच्यावरती दुसरा इलेमेंट. हा झाला तुमचा झेड ॲक्सिस. झाला तुमचा एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि तुमचा झेड ॲक्सिस. हे तुमचं इम्पॉर्टंट आहे. आता ह्या तुमच्या ज्या झेड इंडेक्स आहेत ना, ह्या कुठं गेल्या, ह्या झेड इंडेक्स कशा वर्क करतात की तुम्हाला ज्यावेळेस एकावर एक एलिमेंट ओव्हरलॅप होतात ना त्यावेळेस हे तुमचा झेड इंडेक्स काम करतो. विदाउट ओव्हरलॅपिंग आहे ना तुमचा झेड इंडेक्स काम करत नाही. अँड अल्सो विदाउट पोझिशन रिलेटिव्ह cannot work. And absolute we can apply also. आणि काय असतं, ॲब्सोल्यूट झालं, विदाउट झालं, कॅनॉट. स्टॅटिकला तुमचं कॅनॉट वर्क इन स्टॅटिक प्रॉपर्टीला ते वर्क होत नाही. अजून काय करू शकतो आपण की ओके, वी नीड जसं की पॅरेंट चाइल्ड जसं असतं ना तशा टाईपमध्ये वर्किंग होतं. अजून याच्या व्यतिरिक्त मला तर काय वाटत नाही. आणि Z/index कोलन, आता कुठं गेला हा तुमचा, हा HTML. इथं जर का मी 4 केलं किंवा 5 केलं तर ते झालं का, नाही झालं. 1 केलं तर 1 काय झालं बघा, 1 केल्यानंतर काय झालं, हा जो रेड आहे आणि हा जो ब्ल्यू आहे त्याच्यामध्ये गेलं ते. राईट, जसं मी सांगितलं मला हा ए आहे, हा 2 आहे आणि हा काय आहे तुमचा 3 आहे. असं त्याचं वर्किंग असतं. कोणत्या इलेमेंटवर तुम्हाला अप्लाय करायचं ना त्या पॅरेंटला तुम्हाला इंडेक्सिंग द्यायचं की किती नंबर द्यायचा आहे, झेड इंडेक्स. इथं झेड इंडेक्स आणि युजिंग किंवा अंडरस्टँडिंग ओव्हरलॅप्स. यूज नंबर्स 0 to एवढ्या पुढे पण जात नाही म्हणून ते 99 टाकले. इनफायनाईट आहे ते. ओके.